नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत एक खूप छान असा, सुंदर असा चित्रपट दशावतार. चित्रपटाचे नाव आहे दशावतार. भाषा मराठी. प्रकार सस्पेन्स थ्रिलर, नाट्यमय ड्रामा. याचे निर्देशक आहेत सुबोध खानोलकर. दृश्यस्थान कोकण भागातील विविध स्थानांवर चित्रण केलेले आहे. याची रिलीज दिनांक 12 सप्टेंबर 2025. दशावतार चित्रपटाची कथा आहे बाबुली नावाच्या एका वयोवृद्ध लोककलावंताची, जो कोकणातल्या पारंपरिक दशावतार नाटक सादर करणाऱ्या रंगमंच समूहाचा प्रमुख कलाकार आहे. दशावतार म्हणजे भगवान विष्णूंच्या 10 अवतारांची लोकशैलीत रंगभूमीवर मांडलेली कथा, ज्यात नाट्य, भक्ती, संगीत आणि रंगाचा संगम असतो. कथानकांचा सारांश. बाबुली म्हणजे दिलीप प्रभावळकर हे पात्र जुन्या काळातील कलाकार आहेत. त्यांचं नाटक म्हणजे एक परंपराच. पण काळ बदलतो आहे, प्रेक्षकांची अभिरुची बदलते. नव्या कलाकारांचं आगमन, डिजिटल माध्यम आणि स्वतःच्या वाढत्या वयामुळे बाबुलीवर मोठा ताण येतो. त्याचा मुलगा माधव त्याला म्हणतो, बाबा आता विश्रांती घ्या, लोकनाट्य आता जुनी गोष्ट झालीये. बाबुलीला हे मान्य होत नाही. तो म्हणतो, नाटक फक्त अभिनय नाही, ही माझी ओळख आहे, माझा श्वास आहे. तो शेवटचा एक भव्य दशावतार सादर करण्याचा निर्णय घेतो, पण त्याच दरम्यान अनेक अडचणी येतात. त्याच्यात आर्थिक संकट, कलाकारांचा अभाव, शरीराची साथ न देणं आणि सगळ्यात मोठं नाटकाची परंपरा टिकवण्याचं ओझं. शेवटी तो आपल्या जुन्या आणि नव्या कलाकारांना एकत्र करून एक अखेरचा भव्य दशावतार रंगमंचावर सादर करतो, जिथे प्रत्येक अवतारातून त्याच्या स्वतःच्या जीवनाच्या संघर्षाची झलक दिसते. तो सांगतो, भगवान विष्णू 10 अवतार घेतात, पण प्रत्येक माणूसही आयुष्यात अनेक अवतार घेतो. पती, वडील, कलाकार, शिक्षक. याची ट्रिव्हिया जाणून घेऊया. खरी दशावतार लोककलावर आधारित कथा, कोकणातल्या खास लोककलेवर आधारित असा पहिलाच व्यावसायिक मराठी चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर यांचं दमदार कमबॅक याच्यातून झालेलं आहे. वयाच्या 80व्या वर्षी दिलीपजी पुन्हा एकदा रंगभूमीवर धडाकेबाज अभिनय करताना दिसतात. चित्रपटासाठी त्यांना विशेष कोकणी बोलीभाषा शिकावी लागली. कोकणातील प्रत्यक्ष ठिकाणी त्यांचं चित्रण झालेलं आहे. चित्रपटात वापरलेले नाट्यगृह, गावं आणि समुद्र किनारे हे सर्व खऱ्या ठिकाणी शूट केलेले आहेत. कोणतेही स्टुडिओज नाहीत, सेट नाहीत. कालगतीचा सुंदर वापर. चित्रपटात कथानक, भूतकाळ, वर्तमान आणि परंपरा, आधुनिकतेचा संघर्ष यांच्यात सुंदर गुंफलेला आहे. पारंपरिक संगीताचा जिवंत वापर. दशावतार मध्ये वापरलेलं संगीत हे लाईव्ह लोकवाद्यांसोबत रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. नाटकात वाजणारे मृदुंग, झांजा, टाळ, शंख हे सर्व पारंपरिक वाद्य कलाकारांनी प्रत्यक्ष वाजवलेले आहेत. या चित्रपटात एकाच वेळेस विविध पिढ्यांचे कलाकार एकत्र काम करतात. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंडळकर, अभिनय बेर्डे. प्रेक्षकांचा प्रतिसाद बघा. चित्रपट रिलीज झाल्यावर पहिल्या आठवड्यात 3.5 कोटींचा गल्ला जमवला गेला. विशेषतः ग्रामीण भागात आणि कोकणात सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेवटी काय मिळतं? हा चित्रपट फक्त एक कलाकृती नाही, तर एका काळाची गरज आणि आठवण आहे. एका कलाकाराची ओळख आहे आणि परंपरेचं अस्तित्व जपणारी कहाणी आहे. यात काही कमतरता आणि टीका राहिलेल्या आहेत, ते बघूया. कथा हळूहळू सुरू होते. पहिला भाग म्हणजे इंटरवल पर्यंत थोडा हळू गेला, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये कंटाळा येऊ शकतो. काही संवाद जास्त लांबट आणि वाक्यपटू आहेत. विशेषतः शेवटी काही संवाद जास्त शब्द बळकट आणि अनावश्यक आहेत. कालक्रम मधील थोडी चूक, काही सीन मध्ये वस्त्र आणि किंवा सेट बदल उशिरा दिसतो. स्लो मोशनचा वापर, जास्त काल्पनिक आणि वर्तमान काळातील संदर्भाची अचानक उधळण, यातल्या टीका आहेत. तर ओव्हरऑल दशावतार हा चित्रपट बघण्यासारखा आहे. सर्वांनी जाऊन नक्की बघा. कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. अशाच चांगल्या चांगल्या चित्रपटांची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.